अशोक खरातच्या अडचणींमध्ये आता आणखी मोठी वाढ झाली आहे, कारण की आज ईडी अशोक खरातचा ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते. खरातच्या बेनामी संपत्तीचा ईडीकडून कसून तपास अजूनही सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंग, बनावट खात्यांमधील व्यवहार असतील किंवा मग कोट्यावधींच्या मालमत्तेचा तपास अजूनही सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आजचा दिवस बराच निर्णायक ठरू शकतो, कारण की खरातच्या आर्थिक साम्राज्याचं मोठं कनेक्शनही उघडकीस येणार आहे. अशोक खरात याच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ झालेली असून आज त्याला ईडी आपल्या ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते. सिन्नर इथल्या आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळताच ईडीकडून ही कारवाई केली जाऊ शकते. गेले काही महिने लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या खरातच्या बेनामी संपत्तीची आणि मनी लॉन्ड्रिंगची स्वतंत्र चौकशी ऑलरेडी सुरू आहे. आणि त्याच्या आलिशान गाड्या, बंगले, सोनं आणि परदेशी चलनाची मोठी साखळी तपासाच्या केंद्रस्थानी आलेली असून ईडीच्या ताब्यानंतर या गुन्ह्यातील अनेक बड्या नेत्यांचे आणि संस्थांचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. आणि या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत. किरण, सगळ्या दृष्टीने विचार करता आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा. किती वाजता ईडी खरातचा ताबा घेते आज? खरं म्हणजे जगदंबा पतसंस्थेच्या बनावट खात्यांच्या संदर्भामध्ये अशोक खरात आणि त्याच्यासोबत नामकरण आवारे या दोघांना सिन्नर पोलिसांनी अटक केलेली आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस कोठडी आजच्या दिवशी दोघांची देखील संपते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशोक खरात याला जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर तात्काळ त्याच न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून ईडीकडनं खरातचा ताबा घेण्यासाठीचा प्रयत्न होऊ शकतो. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खरातनं बेनामी संपत्ती गमावलेली होती आणि या सगळ्या निमित्तानं बड्या कनेक्शनचा देखील या सगळ्या काळामध्ये ईडीकडनं तपास केला जाऊ शकतो. त्यामुळे ही आजच्या दिवसाची महत्वाची घडामोड बनावी लागेल. त्यामुळे सिन्नर न्यायालयामध्ये अशोक खरातला पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते यावर ही पुढील कारवाई अवलंबून आहे. ईडीकडनं मात्र या सगळ्या दरम्यान जर ताबा घेतला गेला तर खरातच्या आर्थिक साम्राज्याचा एकूणच त्या सगळ्या निमित्तानं कशा पद्धतीनं त्यानं बेनामी संपत्ती जमवलेली आहे त्याचा पर्दाफाश होणार आहे. श्रद्धा, नाही बरोबर आहे. या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट वेळोवेळी घेत राहू. किरण, विनंती, सोबत राहा, पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट्स घ्यायचे.